मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे विज्ञानाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. पहा, आतापर्यंत आपण या पाठामध्ये टेलरचे नियम, त्यानंतर न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम, त्याचबरोबर काही बाबी आपण पाहिल्या महत्त्वाचे. त्यानंतर आपण पृथ्वीचे गुरुत्वीय बल आपण पाहिलं. पृथ्वीचं गुरुत्वीय बल याच्याबद्दल पण थोडीशी माहिती आपण करून घेतली. तर त्याचबरोबर आपण काय करायचं आहे, पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण किंवा पृथ्वीचं गुरुत्व त्वरण काय असतं हे पण काय करायचं, थोडक्यात आपण माहिती करून घ्यायची आहे. तर आतापर्यंत आपण याच्यामध्ये कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की बाबा एखाद्या याच्यामध्ये गुरुत्वीय आणि आहोटी जी येते कशामुळे येत असेल, आणि म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वीय बलामध्ये हा पॉईंट का आला आणि हा आहोटी कशी येते. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की प्रत्येक याच्यामध्ये समुद्रामध्ये भरती आहोटी येत असते. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणामध्ये वेगवेगळ्या वेळेवर हे असं होत असतं. दिवसातनं 2 वेळा काय होते, भरती येते, आहोटी येते. हे कालच्या याच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं. मग याचं कारण पण आपण शोधून काढलं. किंवा कारण काय होतं, पृथ्वीचं चंद्राचं गुरुत्वीय बल. चंद्राचं गुरुत्वीय बल, कारण चंद्र काय करत आहे, चंद्र पृथ्वीवर गुरुत्वीय बल लावत असतो. चंद्र काय करत असतो, पृथ्वीवर गुरुत्वीय बल लावत असतो. त्यामुळे तिथं पाण्याचा फगोडा तयार होतो. तिथं पाण्याचा काय होतो, फगोडा तयार होतो. तिथं भरती येते आणि त्याच्या मागच्या बाजूला काय येते, आहोटी येते. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. म्हणजे भरती आहोटी येण्याचं कारण काय, पृथ्वीचं चंद्राचं गुरुत्वीय बल. म्हणजे कोण गुरुत्वीय बल तिथं प्रयोग केलं, चंद्राने, बरोबर. त्यानंतर आपण असं पाहिलं की बाबा एखाद्या पृथ्वीचं जे वस्तुमान आहे ते कुठं आहे, सेंटरमध्ये. पृथ्वीचं जो वस्तुमान आहे ते कुठं आहे, सेंटरमध्ये. कुठं आहे, सेंटरमध्ये, केंद्रबिंदूमध्ये आहे. वस्तुमान, पृथ्वीचं वस्तुमान केंद्रामध्ये आहे. ठीक आहे, त्या सेंटरमध्ये या केंद्रामध्ये आहे. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. त्याचबरोबर ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वीय बल पण कुठं आहे, केंद्रामध्येच आहे. जिथं वस्तुमान आहे तिथं गुरुत्वीय बल पण आहे. तर या गोष्टी आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या होत्या. त्यानंतर कशा प्रकारे गुरुत्वीय बल पृथ्वी लावते, एखाद्या वस्तूला कसं स्वतःकडे आकर्षित करते, कुठून करत असते, ती वस्तू क्षितिजलंब दिशेलाच का येते, या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. क्षितिजलंब दिशेत ती वस्तू का पडते हे कारण विचारलं. काय कारण आहे, कारण पृथ्वीचं जे गुरुत्वीय बल आहे कुठं आहे, केंद्रामध्ये आहे. पृथ्वीचं गुरुत्वीय बल कुठं आहे, केंद्रामध्ये, पृथ्वीच्या केंद्रामध्ये आहे. आणि यामुळेच हे काय होतं, प्रत्येक वस्तू क्षितिजलंब दिशेत पडतात, कारण पृथ्वीच्या केंद्रामध्येच गुरुत्वीय बल आहे आणि म्हणून तिथं वस्तू ती पडत असते. ठीक आहे, म्हणजे सरळ रेषेतच ती खाली आहे. मग तुम्हाला एक दगडाचं उदाहरण होते, किंवा दगड वरती टाकला तर त्याचा वेग पुढं ठराविक कालांतर तिथं खाली यायला चालू होते, ठराविक अंतरापर्यंत जाते, ठराविक वेळेनुसार ते खाली यायला चालू होते, खाली येऊन पडते. मग असं का होतं, त्याचा वेग पहिला जास्त असतो त्यानंतर कमी का होतो, का ते खाली येऊन पडते. तर या सगळ्यांचं उत्तर काय आहे बाळांनो, पृथ्वीचं गुरुत्वीय बल. पृथ्वीचं गुरुत्वीय बल यामुळे ती वस्तू काय होते, ठराविक अंतरापर्यंत जाते आणि त्यानंतर ते काय होते, खाली यायला सुरुवात होते. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. चालेल, पुढचं बघा. पृथ्वीचं गुरुत्वीय बल चंद्रावरही प्रयुक्त होत असते. आता अजून गुरुत्वीय बलाचा जो भाग आहे त्यात 4 पॉईंटमध्ये संपणार आहे. त्यानंतर आपलं नवीन पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण हा बघणार आहे. पृथ्वीचं गुरुत्वीय बल चंद्रावरही प्रयुक्त होत असते. मग आपण आता काल बघितलं की भरती आहोटी होण्याचं कारण चंद्रावरचं गुरुत्वीय बल पृथ्वीवर लागू होते. आणि असं पण आहे की पृथ्वीचं गुरुत्वीय बल चंद्रावर पण लागतं. पृथ्वीचं गुरुत्वीय बल चंद्रावर पण लागतं, म्हणजे दोन्ही बाजूला पण आहे. म्हणजे पृथ्वीचं चंद्रावर होतं, चंद्राचं पृथ्वीवर गुरुत्वीय बल लागू होतं. चंद्राचं पृथ्वीवर लागू झालं तर भरती आहोटी येते. हे कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं. काय म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वीय बल हे चंद्रावरही प्रयुक्त होत असते, ते इथं सिद्ध होतं. ठीक आहे, म्हणजे फक्त चंद्रच लावत नाही. बरं, चंद्रच फक्त बल पृथ्वीवर गुरुत्वीय बल लावत नाही, पृथ्वी पण चंद्रावर गुरुत्वीय बल लावते. याचं कारण काय हो, कारण चंद्र पृथ्वीवरती परिभ्रमण करतो. आता बघा, ही आपली पृथ्वी, ठीक आहे, हा चंद्र, तर ही पृथ्वी हा चंद्र. म्हणजे चंद्र काय करत आहे, पृथ्वीच्या बाजूने काय करत आहे, परिभ्रमण करत आहे. म्हणजे ही पृथ्वीमध्ये आहे, चंद्र त्याच्या बाजूनच फिरतो. म्हणजेच काय,
पृथ्वी चंद्रावर बल प्रयुक्त करू शकते, चंद्र पृथ्वीवर बल करू शकते. चंद्र पृथ्वीवर केलं तर भरती आहोती हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. तसंच आपण केपलरचे नियम पाहिलं होतं. केपलरच्या नियमामध्ये मध्ये सूर्य होता आणि बाकीचे ग्रह असे होते. ठीक आहे. इथं पण तसंच घडलं. कारण इथं काय घडलं, सूर्याचं गुरुत्वीय बल या ग्रहावर लावलं, या ग्रहावर लावलं. सूर्याचं गुरुत्वीय बल या ग्रहावर लावलं. तिथं काय, पृथ्वी आणि चंद्राचंच भाग, पृथ्वी आणि चंद्र. ठीक आहे. कळलं. म्हणजे कारण काय, चंद्र पृथ्वीभोवती परिक्रमा करतो, त्यामुळंच चंद्र म्हणजे त्यामुळेच पृथ्वी चंद्रावर गुरुत्वीय बल प्रयुक्त करू शकते किंवा चंद्र पृथ्वीवर बल गुरुत्वीय बल प्रयुक्त करू शकतो. कारण का, कारण ते पृथ्वीभोवती परिक्रमा करत आहे. कळलं. पृथ्वीभोवती परिक्रमा करणाऱ्या कृत्रिम उपग्रहाच्या बाबतीत हेच घडते. आता आपल्याला माहिती आहे कृत्रिम उपग्रह आहेत आपल्या आजूबाजूला, आपल्या पृथ्वीच्या बाजूला कृत्रिम उपग्रह आहेत जे संदेशवहनाचे संरक्षणाचे काम करत असतात. मग यांचा पण जो परिक्रमा आहे पृथ्वीच्या भोवती, हे पृथ्वीच्या परिक्रमा हे पण काय, यांचा पण हा सॅटेलाइट, हा त्यांचा कृत्रिम उपग्रह, याचा पण परिक्रमा करण्याचा जो कार्य आहे, दिशा आहे, ती कशी आहे, पृथ्वीभोवतीच आहे. हे पण पृथ्वीभोवतीच काय होतात, फिरत असतात. जसं चंद्र फिरत होता तसंच हे पण काय होत असतात, कोण, कृत्रिम उपग्रह. जसं चंद्र फिरत होता तसंच कृत्रिम उपग्रह पण या पृथ्वीच्या भोवती फिरत असतात आणि यामुळे यांच्यावर पण गुरुत्वीय बल प्रयुक्त होत असतं. ठीक आहे. कारण चंद्र आणि उपग्रह हे पृथ्वीभोवती फिरतात. म्हणजे ह्या सगळ्यांचं कारण काय आहे, की चंद्र आणि उपग्रह पृथ्वीभोवती फिरतात, त्यामुळेच हे गुरुत्वीय बल त्यांच्यावर लागू होत असतं. हा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. चंद्र आणि उपग्रह हे पृथ्वीभोवती फिरत असतात म्हणून त्यांच्यावर गुरुत्वीय बल प्रयुक्त होत असतं. काल तुम्हाला केवळ भरती आहोती काय ते गेल्या लेवलवर बघितलं. मग याचं कारण पण थोडक्यात इथं जरा समजावून सांगितलेलं आहे. मग कृत्रिम उपग्रहांचं पत्ते कसं फिरत असते, कृत्रिम उपग्रह खगोलीय वस्तू कशी फिरत असते, म्हणजे फक्त ग्रहावरच नाही तर चंद्रावरच नाही तर कृत्रिम उपग्रहावर काय होतो, गुरुत्वीय बल लागू होत असतं. याचं कारण पण दिलेलं आहे. चंद्र पृथ्वीभोवती परिक्रमा करत असतो, कृत्रिम उपग्रह देखील पृथ्वीभोवती परिक्रमा करत असतात. हेच कारण आहे की त्या चंद्रावर आणि कृत्रिम उपग्रहावर पृथ्वीचं गुरुत्वीय बल कार्य करत असतं. ठीक आहे. हे कळलं तुम्हाला. पुढे पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण. इयत्ता 9वीला तुम्हाला त्वरण झालेलं आहे. इयत्ता 9वीला काय झालेलं आहे, त्वरण म्हणजे वेग बदलातील दर. त्वरण म्हणजेच काय, वेग बदलातील दर. त्वरण म्हणजेच काय, वेग बदलातील दर. त्याला काय म्हणतात, त्वरण म्हणतात. वेग बदलातील दरालाच त्वरण म्हणतात. म्हणजे वेग कसा बदलला त्यालाच काय म्हणतात, त्वरण. त्वरणाचं सूत्र तुम्हाला माहित असेल. त्वरण कोणत्या अक्षराने दर्शवतात, स्मॉल ए. त्वरण कोणत्या अक्षराने दर्शवतात, स्मॉल ए. स्मॉल ए बरोबर v वजा u डिवाइडेड बाय t, म्हणजे v वजा u भागिले t. v वजा u भागिले t. v काय आहे, अंतिम वेग. v काय आहे, अंतिम वेग. u काय, सुरुवातीचा वेग. t काय, कालावधी. अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग t कालावधी. म्हणजे त्वरण बरोबर अंतिम वेग सुरुवातीचा वेग भागिले कालावधी, असं आपण त्वरण काढतो. आता इथं त्वरण काढताना आपण कुणाचंच आपण वस्तूचं काढतो. इथे कुणाचं काढायचं, पृथ्वीचं त्वरण काढायचं. पृथ्वीचं त्वरण काढायचं. त्वरणामध्ये तुम्हाला इयत्ता 9वीचं जर रिवाइज सांगताय, इयत्ता 9वीमध्ये त्वरणाचे 3 प्रकार होते. काय काय होते तुम्हाला माहित आहे, धन त्वरण, ऋण त्वरण आणि शून्य त्वरण. धन त्वरण, ऋण त्वरण आणि शून्य त्वरण. धन त्वरण म्हणजे एखाद्या वस्तूचा वेग सतत वाढत आहे. एखाद्या वस्तूचा वेग सतत वाढत आहे त्याला काय म्हणतात, धन त्वरण. ऋण त्वरण म्हणजेच काय, एखाद्या वस्तूचा वेग कमी होतो. एखाद्या वस्तूचा वेग कमी होतो त्याला ऋण त्वरण. आणि शून्य त्वरण, एखाद्या वस्तूचा वेगच बदलत नाही, ती वस्तू स्थिर आहे, त्याला शून्य त्वरण म्हणतात. काय म्हणतात, शून्य त्वरण म्हणतात. तर हे लक्षात ठेवा. म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण आपण म्हणालो. 6 पृथ्वी तिच्या जवळ सर्व वस्तूंवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करते. म्हणजे पृथ्वी काय करते, त्याच्या जवळील सर्व वस्तूंवर काय करत असते, गुरुत्वीय बल प्रयुक्त करत असते. मग फक्त त्याच्या कक्षेमध्ये येणारे तेच नाही, त्याच्या सगळ्या जवळच्या जे वस्तू असतात, ते मग ग्रह असतील, कृत्रिम उपग्रह असतील, चंद्र असेल, ओके, बाकीच्या कोणत्याही खगोलीय वस्तू असेल, त्या सगळ्यावर पृथ्वी काय करते, त्याच्या जवळील सर्व वस्तूवर काय प्रयुक्त करते,
त्याचं गुरुत्वीय बल, त्याच्यावर त्याचं गुरुत्वीय बल हा काय करत असते, ती प्रयुक्त करत असते. हे तुम्हाला लक्षात आलं असेल आतापर्यंत. ठीक आहे, म्हणजे त्याच्या जवळील वस्तू पाहिजे, त्याच्या जवळील वस्तू पाहिजे, लांब म्हणजे किती प्रकाश वर्ष दूर असेल त्याच्या ग्रहावर होणार नाही. एक कक्षा त्याची पाहिजे, त्याच्या कक्षेभोवती पाहिजे, त्याच्या जवळील वस्तू म्हणून तिथं मुद्दाम त्याने जवळील दिलेला आहे. दूरवरच्या वस्तूवर गुरुत्वीय बल प्रयुक्त होत नसतं. ठीक आहे, एखाद्या वस्तूवर होत असलेल्या बलामुळे वस्तूचे त्वरण होते. एखाद्या वस्तूवर होत असलेल्या बलामुळे वस्तूचं काय होतं बाळांनो, त्वरण होतं. मग आपल्याला माहित आहे की एखाद्या वस्तूवर तुम्ही जर बल लावला, एखाद्या वस्तूवर जर बल लावला, तर समजा ही वस्तू विरामावस्थेत आहे. विरामावस्थेत म्हणजे स्थिर आहे. तुम्ही माप घेऊन काय केला, धडक दिली, म्हणल्यावर त्याच्यावर बल लावला, बलावर ते पुढे जाईल, म्हणल्यावर त्याच्या त्वरणात बदल होईल, म्हणजे त्याचा वेग बदलणार ना. मला विरामावस्थेत वेग होता, पुढे जाऊन ते धडकणार, म्हणजे वेग बदलला त्याचा. म्हणजेच काय, एखाद्या वस्तूवर तुम्ही काय बलामुळे वस्तूचं त्वरण म्हणजेच काय, वेग बदल. त्वरण म्हणजेच काय, वेग बदल. म्हणजे वस्तूवर बल लावले असतात, वस्तूवर होत असलेल्या बलामुळे वस्तूवर एखाद्या वस्तूवर बल लावला, त्या वस्तूचं त्वरण घडलं, त्या वस्तूच्या त्वरणामध्ये त्या वस्तूच्या वेगामध्ये बदल घडला, ती वस्तू पुढे सरकली विरामावस्थेत. तर तिथे काय होतं की त्या वस्तूचं त्वरण होतं. त्या वस्तूचं त्वरण म्हणजे त्याच्या वेगात बदल होतो. विरामावस्थेत तो काय होतो, पुढे सरकतो. बरोबर. हे न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियमामध्ये सांगितलं. न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम, न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम जडत्वाशी निगडीत आहे. जडत्व म्हणजे तिथं बल लावावा, बल लावला तर जडत्व, मग ही वस्तू तुम्ही उचलू शकता. बरोबर. त्याच्यामध्ये आपण दोन बल बघितलो, संतुलित आणि असंतुलित बल. संतुलित आणि असंतुलित बल. एकामध्ये संतुलित बल होतं, एकामध्ये असंतुलित बल होतं. संतुलित म्हणजे दोन्ही बाजूला समान बल तिथे लागलं पाहिजे. असंतुलित म्हणजे तिथं एका बाजूला समान, दुसऱ्या बाजूला असमान बल लागतं. ठीक आहे, हा झाला आपला 7वा. 8वा, पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे झालेल्या त्वरणाला पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण म्हणतात. म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे, म्हणजे पृथ्वीकडे जो गुरुत्वीय बल आहे त्या बलामुळेच, पृथ्वीकडे जो गुरुत्वीय बल आहे त्या बलामुळेच एखाद्या वस्तूचं झालेल्या त्वरणाला, पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे झालेल्या त्वरणाला, म्हणजे पृथ्वीने एखाद्या वस्तूवर काय केलं, गुरुत्वीय बल लागलं आणि त्या वस्तूचं त्वरण घडलं. आणि पृथ्वीने काय केलं, एखाद्या वस्तूवर गुरुत्वीय बल लावला, त्या वस्तूचं त्वरण घडलं, तर त्याला काय म्हणतात, पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण. आणि त्याला पृथ्वीचं गुरुत्व त्वरण, हे गुरुत्वीय त्वरण. ठीक आहे, पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण स्मॉल जी या अक्षराने दर्शवतात. स्मॉल जी कशाला दाखवतात, स्मॉल जी. ओके, पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण स्मॉल जी ने दाखवतात. आणि वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक कॅपिटल जी, वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक कॅपिटल जी न दाखवलं जातं. काल आहे पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण स्मॉल जी न आणि वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक कॅपिटल जी. फरक बघा, स्मॉल जी गुरुत्वीय त्वरण, कॅपिटल जी वैश्विक स्थिरांक. वैश्विक स्थिरांक. त्वरण ही सदिश राशी आहे. त्वरण ही कशी राशी आहे, सदिश. सदिश म्हणजे त्याला दिशा आहे, कारण त्वरण म्हणजेच वेगातलं बदल. मग वेगाला दिशा असते ना, ती म्हणतात बघा या वेगाने या दिशेला गेला, या वेगाने या दिशेला गेला, या वेगाने या दिशेला गेला. म्हणजे त्वरणाला दिशा असते ती सदिश आहे. ज्याला दिशा आहे ती सदिश असते आणि ज्याला दिशा नसते ती अदिश असते. म्हणजे वस्तुमानला आपण अदिश म्हणतो, कारण वस्तुमानला दिशा नसते, त्या बाजूला वस्तुमान नाही सांगू शकत आपण. ठीक आहे, बरोबर. तर हे लक्षात ठेवा. म्हणजे त्वरण स्मॉल जी न दाखवतात, ती सदिश राशी आहे. पुढे पृथ्वीचं त्वरण हे क्षितिज लंब दिशेत असते. का क्षितिज लंब दिशेत असते, कारण पृथ्वीचं गुरुत्वीय बलच काय आहे, क्षितिज लंब दिशेत म्हणजे केंद्रामध्ये आहे. आणि केंद्रामध्ये असल्यामुळं त्याचं वस्तूचं त्वरण पण काय होतं, क्षितिज लंब दिशेमध्येच होतं. म्हणल्यावर एखादा आता सफरचंद खाली पडला तर तिथं त्याचं पृथ्वीचं गुरुत्वीय बल असल्यामुळे ते काय होतं, ते सफरचंद खालीच पडतं असतं, एका सरळ रेषेतच खाली. कारण पृथ्वीचं गुरुत्वीय बल पण काय असं क्षितिज लंबमध्ये मध्यभागी आहे, म्हणून ते वस्तू खाली स्ट्रेट याच्यामध्येच खाली पडत असते. म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वीय बल हे त्याच्या केंद्रामध्ये आहे किंवा त्याचं वस्तुमान हे त्याचं काय आहे, पृथ्वीच्या केंद्रामध्ये आढळतं. म्हणून अशामुळे काय होत असतं, या सर्व गोष्टी
घडत असतात. हायलाइट्स तुम्हाला कळाले असतील. हा अतिशय सोपा असा एक व्हिडिओ, अतिशय काहीच अवघड नाही बघा, काहीच नाही. स्ट्रेट सगळे सोपे सोपे विधाने समजावून सांगितले आहेत. ज्याला कळालं नसेल पुन्हा एकदा त्याने लक्ष द्या. पृथ्वीचं गुरुत्व बल चंद्रावरही प्रयुक्त होत असतं. म्हणजे पृथ्वीचं बल फक्त कोणत्या आपल्या पृथ्वीच्या आतल्याच वस्तूवर नाही तर चंद्रावर पण बल प्रयुक्त होतं. चंद्रावर पृथ्वीवर केलं तर धरती आपोआप येते. हे गेल्या वेळीमध्ये बघितलं. म्हणजे चंद्रावर तर चंद्राकडे पण पृथ्वी बल आहे, पृथ्वीवर लावल्यावर कोणती आवड येते. तसंच पृथ्वीवर काय करते, चंद्रावर पण बल प्रयुक्त करू शकते. कारण याचं विचारलं तर तुम्ही काय सांगणार, कारण चंद्र पृथ्वीभोवती परिक्रमा करतो. मग अशा वर्तुळाकार कक्षेत ते परिक्रमा करत असते. म्हणजे काय आहे, नैसर्गिक उपग्रह आहे. चंद्र पृथ्वीचं काय आहे, नैसर्गिक उपग्रह, म्हणजे त्याच्या बाजूनच ते काय करत असतं, फिरत असते. ठीक आहे. पृथ्वीवरती परिक्रमा करणाऱ्या कृत्रिम उपग्रहाच्या बाबतीत फक्त चंद्र स्थित आहे का, इतर उपग्रह स्थित आहेत का, नाही. तर तिथं कृत्रिम उपग्रह पण आहे, ते संदेशवहनाचं संरक्षणाचं काम करतात. मग ते पण अशाच परिक्रमा करत असतात. त्यामुळं पण त्याच्यावर पण पृथ्वीचं गुरुत्वबल काम करत असतं किंवा खगोलीय वस्तूवर. ठीक आहे. याचं कारण फक्त असं विचारलं पण आहे की बाबा चंद्रावर पृथ्वीचं गुरुत्वबल प्रयुक्त होतं किंवा पृथ्वीचं गुरुत्वबल प्रयुक्त होतं. त्याचं कारण लिहा तर हेच लिहायचं, कारण ते परिक्रमा करतात पृथ्वीभोवती. ठीक आहे. मग हे दोन चंद्र असू दे, उपग्रह असू दे, कृत्रिम उपग्रह असू दे, हे पृथ्वीभोवती फिरत असतात. त्यामुळेच हे असं बल प्रयुक्त त्यांच्यावर होत असतं. ठीक आहे. पृथ्वीचं गुरुत्व त्वरण ए बरोबर v वजा u भागिले t. म्हणजेच काय, पृथ्वीचं गुरुत्व त्वरण काढायचं. त्वरण म्हणजे वेगातला बदल, म्हणजे त्या पृथ्वीचं गुरुत्व त्वरणामध्ये जो बदल होतो, वेगामधला जो बदल होतो तो काढायचा. त्वरणासाठी आपण स्मॉल ए वापरतो, v वजा u भागिले t हे आपण सूत्र वापरतो. अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले कालावधी. आठवलं इयत्ता 9वीचं सगळं तुम्हाला. पृथ्वी त्याच्याजवळ सर्व वस्तू गुरुत्व बल प्रयुक्त करते. म्हणजे जवळची वस्तू पाहिजे तेव्हाच ती काय करते, गुरुत्व बल त्यांच्यावर लागू करत असते. चंद्र जवळचा आहे, नैसर्गिक उपग्रह जवळचे आहेत, त्यामुळे त्यांच्यावर काय होत असतो, तो बल प्रयुक्त होत असतो. ठीक आहे. एखाद्या वस्तूवर होत असलेल्या बलामुळे त्या वस्तूचं त्वरण होतं. म्हटल्यावर जोपर्यंत तुम्ही एखाद्या वस्तूवर बल लावत नाही तोपर्यंत त्याची हालचाल होत नाही किंवा त्याच्या वेगात बदल होत नाही. आणि समजा वेगात बदल झाला म्हटल्यावर त्याच्या त्वरणामध्ये बदल झाला, वेगामध्ये बदल घडला की त्याच्या त्वरणमध्ये बदल घडलं असं आपण काय करतो, गृहीत धरतो. काल हे पुढं. तर हेच वेग बदल म्हणजेच काय, त्वरण असतं. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण शिकलेलं आहोत. काल हे पुढं. पृथ्वीचं गुरुत्व बलामुळे झालेल्या त्वरणाला पृथ्वीचं गुरुत्व त्वरण म्हणतात. म्हणजे पृथ्वीचं गुरुत्व बलामुळे, म्हणजे पृथ्वीनं जर गुरुत्व बल लावलं आणि एखाद्या वस्तूचं जर त्वरण झालं, पृथ्वीनं काय केलं, एखाद्या वस्तूवर गुरुत्व बल लावलं आणि त्या वस्तूचं जर त्वरण घडलं तर तिथं काय होईल, त्या त्वरणाला पृथ्वीचं गुरुत्व त्वरण म्हणतात. पृथ्वीचं गुरुत्व त्वरण. गुरुत्व त्वरण जी स्मॉल जे अक्षर दर्शवतात, वैश्विक स्थिरांक कॅपिटल जे अक्षरांनी दर्शवतात. त्वरण ही कशी राशी आहे, सदिश राशी आहे, म्हणजे त्याला दिशा आहे. त्वरण ही कशी राशी आहे, सदिश, म्हणजे त्याला दिशा आहे. म्हणजे एखाद्या वस्तूवर जर पृथ्वीने गुरुत्व बल लावलं तर ती खाली कशी पडते किंवा खाली कशी येते, क्षैतिज लंब दिशा. का, कारण पृथ्वीचं गुरुत्व त्वरण, पृथ्वीचं गुरुत्व बल हे केंद्रबिंदूमध्ये कुठे आहे, केंद्रामध्ये आहे, केंद्रबिंदूमध्ये आहे. आणि त्यामुळे तिथं वस्तुमान पण केंद्रातच आहे. आणि या सर्व गोष्टीमुळे ते काय होते, खाली पडत, क्षैतिज लंब दिशेतच काय होते, खाली पडत असते. कळलं हे. तर याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर बघा कुठलाही अवघड शब्द याच्यामध्ये नाही. परिक्रमा तुम्हाला माहितच आहे, पृथ्वीभोवती फिरण्याच्या त्या ह्याला म्हणजे स्थितीला परिक्रमा म्हणतो. कृत्रिम उपग्रह तुम्हाला माहितच आहे की बाबा त्यांचं काम काय असतं, संदेशवहनाचं असतं, हवामानाचं सगळं निरीक्षण करण्याचं यांचं काम असतं. त्वरण आताच तुम्हाला सांगितलं, त्वरण हा वेगबदलाचा दर असतो. ए बरोबर v वजा u भागिले t. 3 प्रकारचे त्वरण आहेत, घन त्वरण, ऋण त्वरण आणि शून्य त्वरण. ठीक आहे. पृथ्वीचं गुरुत्व बल लागल्यावरच एखाद्या वस्तूचं काय होते, हालचाल होत असते. आणि पृथ्वी प्रत्येक आपल्या जवळील वस्तूवरच गुरुत्व बल प्रयुक्त करते असते. एखाद्या वस्तूवर होत असलेल्या बलामुळेच त्या वस्तूचं त्वरण होतं. म्हणल्यावर बल लावला वस्तूवर तेव्हाच त्या वस्तूचं त्वरण होत असतं. हे पण आपल्याला आता समजलेलं आहे. म्हणल्यावर बल लावणे किती महत्त्वाचं आहे एखाद्या वस्तूवर, मगच त्या वस्तूचं त्वरण घडत असतं. पृथ्वीचं गुरुत्व बलामुळे झालेल्या त्वरणाला पृथ्वीचं गुरुत्व त्वरण म्हणतात.
पृथ्वीने बल लावलं वस्तूवर, त्या वस्तूचं त्वरण घडलं, वेग बदलला, तर त्याला पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण म्हणतात. गुरुत्वीय त्वरण जी अक्षरांक, स्मॉल जी अक्षरांक दर्शवतात. कॅपिटल जी हा वैश्विक स्थिरांक असतो. त्वरण ही सदिश राशी आहे. पृथ्वीचं त्वरण हे क्षितिज लंब दिशेत असतं, म्हणजे सरळ रेषेतच असतं, कारण त्याचं केंद्रबिंदूमध्येच गुरुत्वीय बल आहे. वस्तू पडताना पण सरळ क्षितिज लंब दिशेतच खाली पडत असते. तर या सर्व बाबी आहेत, बघून घ्या. नवीन पॉईंट आपण चालू केलेला आहे तो कोणता आहे? पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण. पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण तो बाजूवर बघा, आकडेवारी आहे थोडेसे, अतिशय महत्त्वाचा. हा आपण IMP असतो सारखा परीक्षेला. पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण टिपली हा म्हणजे काय विचारतात, आकडेवारी विचारतात, किती आहे गुरुत्वीय त्वरण, कोणते अक्षर दर्शवतात, हे सगळं विचारलं जातं. कशाला म्हणतात, या सगळ्या गोष्टी विचारतात. म्हणून हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. शंका असेल तर विचारा. लवकरच याच्यावर पण टेस्ट होईल, लवकर ती जाहीर केली जाईल. म्हणून काय करा, अभ्यासाला सुरुवात करा. पॉईंट लक्षात ठेवा. पुस्तकाचा वापर करा, हेडफोनचा वापर करा, वही घाला, महत्त्वाचे पॉईंट्स लिहून घ्या आणि काय करा, शंका असेल तर विचारा. धन्यवाद.